नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत। मी दीपक। बातम्या पाहूया सुपरफास्ट। नाशिकमध्ये आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी खांदेपालटाला सुरुवात केली आहे। नगररचना विभागाच्या अधिकारी प्रशांत पगार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलवड तसेच भूसंपादनामुळे चर्चेत असलेले किरण लोणे यांची बदली करण्यात आली आहे। पगार व लोणे यांना पाणी पुरवठा विभागामध्ये पदस्थापना दिली आहे, तर पलोड यांना वैद्यकीय विभागात पाठवण्यात आलंय। बांधकाम व्यावसायिकांनी पगार यांच्या कार्यपद्धतीवर संदर्भात तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे त्यांची बदली करून कार्यभार व अंकन विभागाकडे कार्यभार बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता सचिन जाधव यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे। तसेच परदेशवारी न करण्याचे तसेच असेल तर आयुक्तांची परवानगी बंधनकारक असून लोणे यांनी सर्व अधिकार डावलून केलेली परदेशवारी वादाचा विषय होता। शिस्तभंगासारखा प्रकार असल्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत असताना त्यांची पाणी पुरवठा विभागात बदली करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। भूसंपादनाची राज्य शासनामार्फत चौकशी मात्र सुरू झाली आहे। सुरेश धसांचा CDR काढा। हत्येच्या 2 दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क झाल्याचं बोललं जात आहे। अमोल मिटकरींचे गंभीर आरोप आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा आमदार आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सातत्यानं राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असून धनंजय मुंडेंवरचे आरोप म्हणजे मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत। सध्या मस्साजोग प्रकरणात राजकारण सुरू आहे। बीडच्या अनेकांना धनंजय मुंडेंचा राजकीय काटा काढायचा आहे। सुरेश धस त्यांच्या प्रांताध्यक्षांचंही ऐकत नाही। संतोष देशमुखांच्या हत्या आधीच्या 2 दिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते, त्यामुळे धस यांचा CDR काढला पाहिजे। सुरेश धस यांची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला आणि होत्याचं नव्हतं झालं। कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झालाय। कल्याणमध्ये आई आणि लहान मुलाला एका ट्रकनं उडवल्याची घटना समोर आली। या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला। बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा अपघात घडला। यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती, त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकनं मायलेकराला उडवलं। या धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला। या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स देखील संपलेला होता। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। निशा सोमेस्कर आणि अंश सोमेस्कर असं मृत आई आणि मुलाचं नाव आहे। या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून निशा सोमेस्कर आणि अंश सोमेस्कर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी केली जाते। या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा होता। मराठवाड्यासाठी नांदूर मध्यमेश्वरवरून जलवाहिनी टाकण्यावर फुली का असा प्रश्न उभा राहिलाय। मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी जाताना त्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे जायकवाडीला बंदिस्त जलवाहिनीनं पाणी द्यावं अशी सूचना एका नाशिककर याचिकाकर्त्यानं केली होती। त्यानुसार न्यायालयानं तसं सूचित देखील केलं होतं, मात्र न्यायालयाच्याच आदेशानुसार स्थापन समितीनं या जलवाहिनीच्या प्रस्तावावर फुली मारल्याचं वृत्त आहे। मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पुरेसा साठा नसल्यास ऊर्ध्व भागातून धरणातून म्हणजेच नाशिक आणि अहिल्यानगरातून पाणी सोडावं अशा प्रकारची शिफारस मेंढगिरी समितीनं केली होती। नाशिकच्या धरणांमध्ये मुळात गाळामुळे पाणी कमी, त्यात लोकसंख्या आणि उद्योगांच्या पाणी मागणीत वाढ होत असल्यानं विरोध वाढला होता। त्यामुळे मेंढगिरी समितीच्या अहवालाची समीक्षा करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या। हा तांत्रिक विषय असल्यानं या संदर्भात समिती तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते। त्यामुळे मेरीचे महासंचालक प्रमोद मांदडे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती।
महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे सादर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार या समितीनं नांदूर मध्यमेश्वर मराठवाड्यासाठी येथून जलवाहिनी टाकण्याची मागणी फेटाळली आहे. अर्थात ही मागणी मराठवाड्यातील तज्ञांकडून झाली नव्हती, तर नाशिक मधील जलतज्ञ राजेंद्र जाधव यांनी केली होती. नाशिक जिल्ह्यात कमी पाणी असतानाही मराठवाड्याला जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा या पाण्याची चोरी होते. त्यापेक्षा बाष्पीभवन होत असल्यानं पाणी पोहोचेपर्यंत कमी होते. त्यामुळं अपेक्षित पाणी जायकवाडीला पोहोचू शकत नाही. त्यामुळं नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जलवाहिनी टाकण्याची योजना करावी अशी मागणी जाधव यांनी केली होती. राज्यात 1 एप्रिल पासून सर्व वाहनांना टोलसाठी फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी घेतला. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागेल. सार्वजनिक खासगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणामध्ये फास्टॅग नसलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर दुप्पट टोल आकारला जातो. त्यानुसार आता राज्य सरकारच्या धोरणात बदल करण्यात आलाय. फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास त्यामध्ये अधिक सुसूत्रता, पारदर्शकता येणार आहे. टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा देखील कमी होणार आहे. तसेच वेळेची, इंधनाची देखील बचत होणार आहे. राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 13 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 9 रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली सुरू आहे. आगामी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरात वाहनांसाठी विविध भागातील वाहनतळ विकसित करण्याच्या कामास गती द्यावी. त्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नियोजन करावं अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सिंहस्थ आढावा बैठकीत केली. सिंहस्थाच्या कामांचा प्राधान्यक्रम वेळेनुसार ठरवत व कामांचे विभागनिहाय वर्गीकरण करावे असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर मंगळवारी होणाऱ्या सिंहस्थ आढावा बैठकीत महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. कामे सुचवताना अतिरिक्त निधीला खात्री द्यावी. मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी बैठकीत दिलेल्या सूचना देखील लक्षात घ्याव्यात असं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मुख्य सचिवांकडे आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा निमित्त होणारी कामे पर्यावरणपूरक, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत याबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. कॅम्प सहकारी आणि सरकारी बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करीत मालेगावच्या वोट जिहाद करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केलाय. त्यांच्या या आरोपांना आता खासदार शोभा बच्छाव यांनी उत्तर दिलंय. सोमय्या यांचे आरोप हे चुकीचे असून केवळ मालेगावला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपकडून याबाबत फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याचं देखील बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या 6 महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कौल दिलाय. मात्र मालेगाव मधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या चुकीच्या पद्धतीने आरोप करीत असल्यानं बच्छाव यांनी म्हटलंय. लोकसभेच्या गेल्या 7 महिन्यांचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सोमय्या यांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष शरद खैरनार, डॉक्टर दिनेश बच्छाव उपस्थित होते. बच्छाव यांनी म्हटलं की शहर तालुक्यातील अनेक विकास कामे लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावी एका बँकेतून बेरोजगार तरुणाचं फसवणूक करून शेकडो कोटींचा घोटाळा झाला आणि हा पैसा मतांसाठी अथवा वोट जिहादसाठी वापरण्यात आला असा आरोप केलाय. त्यांचे हे विधान त्यांनी खोडून काढले. सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे असून भाजपमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अभिनेता सलमान खाननं त्याच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराची बाल्कनी बुलेट प्रूफ ग्लासनं झाकण्यात आली. मंगळवारी त्याच्या निवासस्थानाच्या बाहेरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सलमानला जीवे मारण्याच्या अनेक वेळा धमक्या देण्यात येत आहेत. एप्रिल 2024 मध्ये मुंबईतील वांद्रे भागात त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार झाला होता. नंतर या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. कारण या गुंडाचा भाऊ अनमोल बिश्नोई यानं फेसबुक पोस्टद्वारे गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी देखील स्वीकारली होती. तसेच
मुंबई वाहतूक पोलिसांना या टोळीकडून संदेश मिळाला होता आणि सलमानच्या माफीसाठी 5 कोटींची मागणी देखील करण्यात आली होती. तसेच मागणी पूर्ण झाली नाही तर बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागल अशी धमकी देखील देण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टनं भारतात क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी 3 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनी 2030 पर्यंत देशातील 1 कोटी तरुणांना एआयचं प्रशिक्षण देणार आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्य नडेला यांनी मंगळवारी येथे ही घोषणा केली. भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रचंड वाढत आहे असं देखील नडेला यांनी यावेळी म्हटलंय. नडेला सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नडेला म्हणाले की मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीनं भारतात आम्ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विस्ताराचं नियोजन करीत आहोत. याचा मला खूप आनंद वाटतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा खळबळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील खासदारांना अजित पवार यांच्या गटातील सुनील तटकरे यांनी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकात मोठं यश मिळालं. आता अजित पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला असा सल्ला दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठवल्याचं म्हटलं जात आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विविध स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्यानं धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. आता धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनं एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्यानं चर्चेत आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय. भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्यानं धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. आता धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहे.